माजी उपसरपंच नामदेव शेठ डुब्यांचं शुभागमन होत आहे. युवा नेते सामान्य संतोष भाऊ जाधव आपण उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत केलं आहे. पुणे जिल्ह्यातील हिंद केसरी बैलगाडा मालक विशाल भाऊ भोसले आपण उपस्थित आहेत. प्रसिद्ध बैलगाडा मालक बापूसाहेब दवणे आपण उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. खरेदी विक्री संघाचे संचालक सामान्य संतोष भाऊ दौंडकर उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं आमदार बाबाजी शेठ काळे युथ फाउंडेशनच्या वतीनं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. या ठिकाणी उपस्थितीमध्ये मयूरदादा बोगाडे, साईनाथदादा काशी, दीपकदादा काशी, गौरवदादा पालीवाल आपण उपस्थित. दीपमाळ जोडत गेलं तर सुंदर अशी दीपमाळ तयार होते. तसंच माणसाला माणसं जोडत गेलं तर माणुसीचं एक सुंदर असं नातं तयार होतं. ते नातं तयार करण्याचं काम आदरणीय आमदार साहेबांनी त्यांच्या आयुष्यभर या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने जनसामान्यांचं नेतृत्व म्हणजेच आदरणीय बाबाजी शेठ काळे. खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी संपूर्ण खेड तालुक्यामध्ये त्यांच्या विकास कामाचा झंझावत त्यांनी या ठिकाणी संपूर्ण खेड तालुक्याला दाखवून दिला आणि सर्वसामान्यांचं एक नेतृत्व म्हणून ते उदयाला आले आणि आज आपल्या संपूर्ण खेड तालुक्यामध्ये विकास करण्याचं काम ते आणि धोरण त्यांनी अगदी नेटाने या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं. त्यांच्या भावी आयुष्यामध्ये सदिच्छा आणि शुभेच्छा देत असताना त्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि निरोगी जावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जे काही राजकीय इच्छा असतील त्या आणखी इच्छा असतील त्या सर्व पूर्ण व्हावं असं मी त्यांना या शुभेच्छा या ठिकाणी देतो. आमच्या सातकरच्या सरपंच ऋतिकाताई सातकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर उपसरपंच सोनालीताई काळे, त्याचबरोबर सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी पुन्हा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. निवासस्थानी आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या समारंभाच्या निमित्ताने आपल्या खेड तालुक्यातूनच नव्हे तर पुणे जिल्ह्यातून अनेक ठिकाणाहून तुम्ही सर्वच मान्यवर सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, व्यापार, सहकार, शेती या सर्व क्षेत्रातून अनेक मान्यवर आणि एक सर्वसामान्य माणूस जो आपल्या हक्काचा माणूस म्हणून आमदार साहेबांना जवळचा वाटतो ते सर्वसामान्य आमच्या जीवाभावाचे सर्वच जण तुम्ही आपल्या तालुक्याचं एक आदर्श उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय आपल्या तालुक्याचे लाडके आणि भाग्यविधाते आमदार श्री बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. तुमच्या सगळ्यांचं प्रथमतः मनापासून सहर्ष स्वागत करते. खरं तर गेल्या 1.5 वर्षांपूर्वी आमदारकीची निवडणूक झाली, परंतु बाबाजी शेठ रामचंद्र काळे हे नाव गेल्या 20 ते 25 वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या मुखी आहे आणि एक सर्वसामान्यातला माणूस म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आमदार साहेबांना विधान परिषदेवर जाण्यासाठी सहकार्य केलं. आपलं 1 लाख मोलाचं मत त्यांच्या पाठीशी दिलं. आमदार साहेबांनी आपल्या तालुक्यातून प्रत्येक गाव गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्या आधीपासून पिंजून काढलं होतं. गावातील प्रत्येक पुढारी हाताशी न धरता एक सर्वसामान्य माणसांपर्यंत जाऊन त्यांचं मन जिंकून घेऊन त्याला आपल्या पाठीशी उभं करून ही निवडणूक आमदार साहेबांनी लढवली आणि त्याचा आदर्श आज महाराष्ट्रातील मोठे मोठे राजकारणी लोक घेत आहेत. हीच खरं तर महत्वाची एक टिपून ठेवण्यासारखी गोष्ट आहे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारा एक माणूस म्हणून आज तालुक्यातील प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या स्टेटसलाच आमदार साहेबांचा फोटो आहे. प्रत्येक जण सकाळपासून या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करण्यासाठी आमदार साहेबांना येत आहेत. माझ्यासारख्या एका तरुण मुलीला आमदार साहेबांनी निवडणूक लढवण्याची संधी दिली. आमदार साहेबांचा आणि बोगाडे परिवाराचा संपर्क गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि सांगायचे